मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रोजेक्टचं अखेर महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। आशिया खंडातील सर्वाधिक रुंद अशा 9 किलोमीटर बोगद्यातील प्रवासाचा थरार अनुभवता येणार आहे। तसंच टायगर व्हॅली पॉइंट दरीवरचा केबल स्ट्रेडअप पुलावरील प्रवासाची मजा लुटता येणार आहे। तब्बल 6,700 कोटी रुपये खर्चून उभारलेला हा रस्ता प्रकल्प नेमका आहे तरी कसा, चला पाहूयात मिसिंग लिंकचा फर्स्ट लुक फक्त झी24 तास। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अखेर मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे। उद्या महाराष्ट्र दिनीच्या मुहूर्तावर शुभमुहूर्तावर या मिसिंग लिंकचं उद्घाटन होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिकडे खोपोलीचं मार्गून। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 प्रमुख बोगदे असणार आहेत। तब्बल 8.9 म्हणजे जवळपास 9 किलोमीटर हा बोगदा आणि हे बोगद्याचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 24 मीटर रुंदीचा हा बोगदा आहे। आशिया खंडातला सर्वात रुंदी असलेला आणि याची गिनीज बुकात पण नोंद होणार आहे। आणि प्लस पुढे एक दरी पूल आहे। ह्या सगळ्या प्रवासाचा थरार आपण अनुभवणार आहोत। थोड्याच वेळात लगेच आपण ह्याच प्रवासाला निघतोय। पण याची सुरुवात ह्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर कुठल्याही बोगद्यावर यापूर्वी असे नक्षीकाम नव्हतं। इथं कारले लेण्याचं गड किल्ल्याचे बघा छान ज्याला आपण शिल्प म्हणूया ते शिल्प उभारलेले आहे। त्यामुळे ते प्रवाशांना निश्चितच आकर्षित करतात आणि एक प्रवासाचा एक वेगळा आनंद देत आहे। महाराष्ट्राची संस्कृती यातनं आपल्याला इथं साकारल्याचं पाहायला मिळतं। याच्यासाठी हा जो बोगदा आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे। हा मिसिंग लिंक प्रकल्प त्याच्याच प्रवासाचं थरार आत्ता आपण अनुभवतोय हे सगळ्या बोगद्यातनंच। आणि हा 2 वे बोगदा आहे सगळ्यात महत्त्वाचं। मग इकडून तिकडं बघा प्रत्येक ठिकाणी अंडरपास आहे दोन्ही बोगद्यांना। म्हणजे जर समजा एका बोगद्यात काही ट्रॅफिक जाम झालं त्याला इकडून काढता येईल। म्हणजे सगळं इंटरकनेक्टेड ज्याला आपण म्हणू हे सगळे बोगदे आहेत आणि त्याचाच आनंद आता आपण घेतोय। पुढचा जो प्रवास आहे साधारण याच्या पुढे दरी पूल आहे। दरी पूलचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मोठं जो टायगर व्हॅली पॉईंट आहे तिथला तो दरी पूल आहे तो जवळपास 1 किलोमीटरचा आणि तो केबल स्ट्रेडअपचा दरी पूल आहे। मिसिंग लिंकच्या फर्स्ट लुकच्या शेवटच्या टप्प्यात आता आपण आलेलो आहोत। हा दुसरा बोगदा जो आहे त्याचाही प्रवास पूर्ण आपण अनुभवून आता जिथं हा एक्सप्रेसवेला हा रस्ता मिळतो त्या रस्त्याला आता आपण इथं आलोय। बघा हे दोन्ही बोगदे बघा म्हणजे हा किती मोठा पाषाणचा डोंगर पोखरून हे दोन्ही बोगदे बनवण्यात आलेले आहेत। आणि हे दोन्ही बोगदे म्हणजे साधारण त्यांची जी लांबी आहे 1.64 किलोमीटरचे म्हणजे कारण दुपदरे आहेत। म्हणजे दोन्ही टू अँड फ्रोचे बोगदे आहेत आणि दोन्ही इंटरकनेक्टेड एकमेकांना। उद्या जर समजा काही आतमध्ये काही दुर्घटना घडली तर इकडून तिकडं पास ऑन होता यावं म्हणून आणि वरती जाळ्या लावण्याचं काम सुरू आहे। आणि वैशिष्ट्य काय आहे मिसिंग लिंकच्या बोगद्यांचं तर गड किल्ल्यांचा लुक देण्यात आला आहे। म्हणजे तिकडच्या साईड कुसगावच्या साईडनी बघितलं आपण कारल्याचं लेण्याचं कारण हा सगळा परिसर अगदी पर्यटन स्थळाचा आहे लेण्यांचा आहे। कारण लोणावळा खंडावळ्याच्या सगळ्या डोंगर रांगा आहेत तिथनं हे सगळे दोन्ही बोगदे पास होते। मध्ये दरी पूल असे 3 टप्पे आहेत आणि या दोन्ही बोगद्यातनं पुणेकर आणि मुंबईकरांचा जो प्रवास आहे निस्ता सुखकर नाही आनंद नाही तर वेगवान होणार आहे हे सर्वात महत्त्वाचे। आणि त्याचं उद्घाटन महाराष्ट्र दिनी होतं आहे। हा सर्वाधिक आनंदाचा क्षण असणार आहे तमाम महाराष्ट्रवासियांसाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे झी मीडिया मिसिंग लिंक प्रकल्प।